जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मेथी बाजरीचे पराठे करणार आहे. थंडीच्या दिवसामध्ये करून बघा असे पौष्टिक खुसखुशीत मेथी बाजरीचे पराठे. त्यासाठी 2 वाटी हिरवी ताजी मेथी धुवून कट करून घेतली. यामध्ये 10 ते 12 मी पालकाचे पाने घेतली आहेत. थोडीशी कोथिंबीर, 1.5 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेत आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेते आणि अर्धी वाटीपेक्षाही कमीच गव्हाचं पीठ घेत आहे. ग्लुटन फ्री पराठे करायचे असतील तर यामध्ये गव्हाचं पीठ नाही टाकलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ, 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट, 1 लहान चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 लहान बारीक कट केलेला कांदा, थोडीशी हळद, यामध्ये 1 चमचा ओवा, लहान अर्धा चमचा जिरे पावडर, या चमच्याने 3 चमचे पांढरे तीळ. थंडीचे दिवस आहेत, तीळ खायला पाहिजे. यामध्ये तीळ छान लागतात. हे सर्व मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. मीठ, हिरवी मिरची पेस्ट सगळ्या पिठाला लागायला पाहिजे. हे पराठे छान खुसखुशीत होतात. एकदा या पद्धतीने करून बघा, सर्वांना आवडतील. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. खूप जास्त घट्ट मळायचं नाही. आपण पोळीसाठी जसं पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं. 7 ते 8 मिनिट पीठ मुरू द्यायचं आहे. यावर झाकण ठेवायचं. तोपर्यंत यासोबत लागणारं फोडणीचं दही करून घेते. त्यासाठी 1 पाव दही घेत आहे. तेल कडकडीत गरम करून घेतलं. यात मोहरी तडतडली, कट केलेली 1 हिरवी मिरची, थोडीशी हळद, ही फोडणी दह्यावर टाकायची. मिक्स करायचं. यामध्ये कोथिंबीर, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, हे मिक्स करून घ्यायचं. फोडणीचं दही तयार आहे. 7-8 मिनिट झालेले आहेत. पीठ छान मुरलेलं आहे. आणखी थोडंसं मळून घ्यायचं. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खायला पाहिजे. लहान मोठा जसा पराठा करायचा असेल त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा. थोडंसं पिठाचं घोळण लावून असं सर्व बाजूला लाटून घ्यायचं. एकसारखं लाटायचं. व्यवस्थित लाटल्या जात आहे. मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता. यावर लाटलेला पराठा बाजूला असं तेल सोडायचं. मीडियम फ्लेमवर पराठा भाजायचा. दोन्ही बाजूला खरपूस खमंग भाजायचा. अशा सोप्या पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक करा. असं दोन्ही बाजूला पराठा खमंग भाजून घेतला आहे. मस्त खुसखुशीत झाला आहे. आणखी एक पराठा करू. थंडीच्या दिवसामध्ये मेथी हिरवीगार छान मिळते. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खायला पाहिजे. बाजरी मेथीचे खूप छान खमंग खुसखुशीत पौष्टिक पराठे तयार होतात. मुलांना बाजरीची ज्वारीची भाकरी आवडत नाही. त्यांना असा खुसखुशीत खमंग पराठा करून दिला की आवडीने खातात. पराठे तयार आहेत. गरम गरम पराठे दही मिरचीच्या लोणच्याबरोबर छान लागते. लहानांबरोबर मोठ्यांनाही आवडतील असे खमंग खुसखुशीत पराठे करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.